अति जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। कोल्हापूर सांगली मार्गावरील चोकाख हद्दीतील माले फाटा येथील एका हॉटेलमध्ये बिलाच्या कारणावरून इचलकरंजी येथे कार्यरत असलेल्या सहाय्यक फौजदार यांना हॉटेल मालक आणि कर्मचाऱ्यांनी काठीने बेदम मारहाण केली असून हे प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत आले असता संबंधित पोलीस अधिकारी आणि बीट अंमलदारांनी अर्थपूर्ण वाटाघाटीतून प्रकरण मिटवले आहे। यावेळी हॉटेल मालकाला पोलिसांनी चोप देऊन सोडून दिला आहे। अधिक माहिती अशी, चोकाख हद्दीतील माले फाटा येथील हे हॉटेल नेहमीच वादग्रस्तरित्या चर्चेत आहे। आजवर अनेक वेळा या हॉटेलमधील मालक आणि कर्मचाऱ्यांनी ग्राहकांना मारहाण केलेली आहे। तसेच काही महिन्यांपूर्वी शेजारच्याच हॉटेलमधील वस्तादालाही मारहाण केली होती। त्यावेळी तक्रार झाल्यानंतर मालकाला पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती। या ठिकाणी मागे बार परमिट असून पुढे धाबा आहे। आज दुपारी संबंधित इचलकरंजी येथील सहाय्यक फौजदार हे जेवण करण्यासाठी तेथे गेले असता किरकोळ बिलावरून त्यांच्यात वादावादी झाली। वादावादीतून प्रकरण हाणामारीपर्यंत गेलं। संबंधित अधिकाऱ्याला मालकाने काठीने बेदम मारहाण केली, मात्र तोपर्यंत ते पोलीस खात्यात आहेत हेच नेमकं हॉटेल मालकाला माहीत नव्हते। त्यानंतर हे प्रकरण पोलीस ठाण्यांपर्यंत आले असता अर्थपूर्ण घडामोडीनंतर प्रकरण मिटवण्यात आले। मात्र तेथील अधिकाऱ्यांना याबाबत विचारले असता जखमी दवाखान्यामध्ये तपासणीसाठी गेले असून आल्यानंतर तक्रार दाखल करणार असल्याचं सांगितले। मात्र सहाय्यक फौजदार यांच्याशी बोलणे झाले असता वकिलांशी चर्चा करून याबाबत तक्रार दाखल करणार असल्याची माहिती दिली। सांगली कोल्हापूर रस्त्यावरील हे हॉटेल नेहमीच वादग्रस्त राहिले आहे। ग्राहकांना क्षुल्लक कारणातून मारहाणीच्या घटना अनेकदा घडल्या आहेत, त्या पोलीस ठाण्यापर्यंतही आल्या। एक वेळ तर संबंधिताने तेथील परप्रांतीय कामगारांना देखील मारहाण केल्याची चर्चा आहे। आता कहर म्हणजे त्याने चक्क पोलीस अधिकाऱ्यालाच मारहाण केल्याची घटना घडली आहे। त्यामुळे या गुंड प्रवृत्तीच्या पाठीमागे कुणाचा हात आहे का, हे देखील पाहणे महत्त्वाचे आहे। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।